आई, तुझं कवडीतून मुक्त होणं, हा खडा आपल्या हाती लागणं, हे सगळे संकेत आहेत. सगळ्या गोष्टी या खड्याभोवतीच फिरतायत. पण ताई, तू म्हणालीस की आईच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकते. ती नेमकी कशी? आपण मंजिरी सोबत एक सौदा करायचा आहे. सौदा? हो, आपण मंजिरीला तिचा हा खडा परत करायचा आणि त्याच्या बदल्यात तिच्याकडून त्या 3ही कवड्या मिळवायच्या. मला मान्य आहे, तिच्याकडे तिची शक्ती परत जाईल, पण आईला कैद करण्याचं तिचं एकमेव साधन तिच्या हातून निघून जाईल. मग ती आईला परत कवडीत कैद करू शकणार नाही. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. यामुळे मला मुक्ती मिळेल, पण राधा, हे असं करून आपण मंजिरीला तिची शक्ती परत मिळवून देतो. आणि एकदा का तिला तिची शक्ती परत मिळाली की त्यानंतर ती काय करेल, किती विध्वंस करेल, याचा आपल्याला अंदाजही नाही लावता येणार. हो, धोका आहे, पण दुसरा मार्गही दिसत नाहीये. एकदा का त्या कवड्या आपल्या ताब्यात आल्या ना, तर तिचे एक मोठं अस्त्र तिच्या हातून निघून जाईल आणि आई ती परत तुला कैद करू शकणार नाही. अगं, तुम्ही एकदा शांतपणे विचार करून बघा. एका खड्याच्या बदल्यात 3ही कवड्या आपण मिळवू शकतो. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडतंय. इतकी वर्ष मी दुसऱ्यांचं आयुष्य स्वतःच्या हातात खेळवलं आणि यावेळी माझं आयुष्य कोणाच्या तरी हातात गेलंय. नाही मंजिरी, असं हार मानून चालणार नाही. तुला तुझा खडा मिळवावाच लागेल. माझा खडा. मंजिरी, तुला हा खडा पाहिजे ना? माझा खडा. किती लाचार झालीस का मंजिरी? वाह, तुझं हे रूप सुद्धा आज बघायला मिळालं. मीरा, तुझी नाटकं बंद कर आणि मला माझा खडा परत दे. अजून आदेश द्यायची सवय गेली नाहीये ना तुझी? पण गंमत बघ ना, आज तुझ्या आवाजात तो रुबाब नाहीये. घाबरलेली वाटतेस. मीरा, तुला कल्पना नाहीये तू कशाशी खेळतेस ते. माझा खडा परत दे. तुझा हा खडा मी तुला इतक्या सहजासहजी देऊन टाकेन. असं कसं वाटलं ग तुला? असो, तुझ्याशी बोलण्यात मला वेळ घालवायचा नाहीये. मी इथे एक सौदा करायला आली आहे. कसला सौदा? मी तुझा खडा तुला परत दे, पण त्या बदल्यात मला तुझ्याकडच्या त्या 3 कवड्या हव्यात. कवड्या? ही अचानक कवड्यांबद्दल का बोलायला लागली? बोल मंजिरी, माझ्याकडे वेळ नाहीये. तुला कसं कळलं 3 कवड्यांबद्दल? सगळं तुलाच माहित असतं असा तुझा भ्रम आहे. असो,
1 खडा 3 कवड्या. बोल, मान्य? हिला कवड्यांबद्दल कळलंय म्हणजे हिला सगळंच कळलंय की काय? बोल मंजिरी. जर तुला हा सौदा मान्य नसेल तर हा खडा मी नष्ट करून टाकेन. मला माझा खडा हवाय, पण मी हिला कवड्या देऊ शकत नाही. मी का घाबरतीये? खडा नष्ट होणार नाहीये, तो कालमुखमणी आहे. दादासाहेबांच्या शरीरात होता, त्यांची राग झाली, पण खड्याला काहीच झालं नाही. तो इतक्या सहज कधीच नष्ट होणार नाही. हिच्या धमक्यांना काय घाबरायचं? इतका विचार करावा लागतोय तुला? तुला तुझ्या शक्ती परत नकोत का? इतकी मूर्ख नाहीये मी मीरा. तो माझा खडा आहे, तो कधीच नष्ट होणार नाही. त्यामुळे मला तुझ्या सौद्यात इंटरेस्ट नाही. ही तर सौदा नाकारतीये. आता काय करू मी? ठीक आहे, तू सौदा मान्य करू नकोस, पण मी तुझा हा अति आत्मविश्वास नष्ट करेन. तुझा हा खडा मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. तू बघच. देवी आई, आज आम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय. त्यात आम्हाला तुझी साथ हवी आहे. काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नाहीये. एकीकडे त्या मंजिरीची शक्ती आणि दुसरीकडे आईचा आत्मा, त्या कवड्या, सगळीच गुंतागुंत झाली. काहीच कळत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये मंजिरीने या खड्याच्या बदल्यात कवड्या देण्यासाठी नकार दिलाय. ती नाही म्हणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिला तिच्यात शक्ती का नको आहेत? आणि आता जर मी हा खडा नष्ट केला तर आम्हाला त्या कवड्या कधीच मिळणार नाहीत. नाही, मीरा एक सामान्य मनुष्य आहे. ती माझा खडा कधीच नष्ट करू शकणार नाही. देवी आई, मी काय करू? कुठला मार्ग निवडू मी? मीरा, आजी,